जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टची व्हिडिओ बघत होतो. तर यामध्ये आजचा आपला जो कन्सेप्ट आहे 1.3 डेटा मॉडेल्स. आणि यामध्ये आपल्याला 3 टाईपचे डेटा मॉडेल्स, हिरार्किकल मॉडेल, नेटवर्क मॉडेल आणि रिलेशनल डेटा मॉडेल असे 3 मॉडेल आपल्याला बघायचे आहेत. तर सुरुवातीला डेटा मॉडेल्स म्हणजे काय आपण हे समजून घेऊ. तर बघा, आपण आतापर्यंत आपण बघितलं की आपण काय करतोय की एक डेटाबेस तयार करायचा. आपल्याला आपला जो कन्सेप्ट आहे की आपल्याला डेटाबेस तयार करायचा आहे. तर डेटाबेस तयार करण्यासाठी तो कसा केला पाहिजे, डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, त्याचे रूल्स काय काय आहेत, कॉडचे रूल्स आपण बघितले, त्याचा तो कसा काम करतो त्यासाठी त्याचं आर्किटेक्चर आपण बघितलं. आता ह्या डेटाबेसचं डिझाईन जे आहे, डिझाईन ते आपल्याला करायचं आहे किंवा डेटा मॉडेल आपण त्याचं आपल्याला तयार करायचं. बघा, आपण जर एखादा सिव्हिलचं जर एक्झाम्पल जर घेतलं, एखादी इमारत बांधण्या अगोदर काय केलं जातं की त्याचं एक प्लॅन तयार केला जातो. तो प्लॅन करून त्याचं एक छोटंसं मॉडेल बनवलं जातं आणि त्यानंतर ऍक्च्युअल जे काम आहे ते तयार केलं जातं. तर डेटाबेसमध्ये पण सेम देखील तसंच होतं. आता आतापर्यंत आपण डेटा काय आहे काय नाही हे सर्व बघितलं. तर आपल्याला आता एक छोटंसं डेटा मॉडेल तयार करायचं आहे की आपला डेटा कसा एकमेकांसोबत इंटरॅक्ट होणार आहे, कसा तो डेटा कनेक्ट होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे, हे जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो, एक छोटंसं डेटा मॉडेल किंवा एक मॉडेल डेटा मॉडेल आपण तयार करतो. ठीक आहे. तर ऍक्च्युअल डेटा मॉडेल म्हणजे काय हे आपण पहिले बघू. सो द प्रोसेस ऑफ अनालिसिस ऑफ डेटा ऑब्जेक्ट्स and the relationship to other objects is known as a डेटा मॉडेलिंग. सो फर्स्ट लाईन काय सांगते की जे काही डेटा ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे की जसं स्टुडंट असेल, टीचर असेल, क्लास असेल, कोर्स असेल, तर त्याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. सो सपोज टीचर टीचर्स टू द स्टुडंट, ओके, हे झालं त्याच्यामध्ये रिलेशनशिप. सो हे रिलेशनशिप फाइंड आउट करून त्याचं मॉडेल तयार करायचं, त्याला आपण काय म्हणणार, डेटा मॉडेलिंग. इट इज द कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा इन डेटाबेस. आता आपण काय करतो, डेटा मॉडेल तयार करतो म्हणजे काय, त्याचे कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन आपण तयार करतो डेटाबेसचं, त्याला आपण म्हणणार डेटा मॉडेल्स. सो इट इज द फर्स्ट स्टेप इन डेटाबेस डिझायनिंग. टू create a database, the first step is to create a data models. Okay, then data models define how data is connected to each other and how they are processed and stored inside the system. आता डेटा मॉडेल मधून आपण काय काय डिफाइन करू शकतो. तर हा जे टेबल्स असतील किंवा हे जे ऑब्जेक्ट्स असतील डेटाचे, हे एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत, देन ते कसे प्रोसेस होतील आणि ते सिस्टीम मध्ये कसे स्टोअर होतील. तर ही जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे, याच्यावरतून आपण जे मॉडेल तयार करतो त्याला आपण म्हणणार डेटा मॉडेल. कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन आपण तयार करतो त्याला आपण म्हणतो डेटा मॉडेल. अ डेटा मॉडेल प्रोव्हाइड्स अ वे टू डिस्क्राइब द डिझाइन ऑफ डेटाबेस ॲट अ फिजिकल, लॉजिकल अँड फ्यू लेवल. तर आपण ह्या लेवल पण बघितलेले आहेत. तर ह्या तिन्ही लेवलला डेटाबेस डिझायनिंग कसं होईल हे सर्व डेटा मॉडेलमध्ये काय केलं जातं, डिसाईड केलं जातं. त्यामध्ये डेटा मॉडेलचे टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ डेटा मॉडेल्स. देर आर 6 types of data model. First one is the relational data model, network data model, object oriented data model, hierarchical data model, entity relationship model आणि लास्ट आहे फिजिकल डेटा मॉडेल. तर यामध्ये आपल्या सिलेबस प्रमाणे आपल्याला बघायचे आहेत रिलेशनल डेटा मॉडेल, नेटवर्क डेटा मॉडेल अँड हिरार्किकल मॉडेल. तर फर्स्ट जे आहे ते आहे रिलेशनल मॉडेल. यालाच रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल असे देखील म्हणतात किंवा रिलेशनल मॉडेल देखील म्हणतात. आपण एफ कॉल बघितलं होतं की एक कम्प्युटर सायंटिस्ट आहे, त्याला फादर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून म्हटलं जातं. तर त्यांनीच काय केलंय, हे रिलेशनल मॉडेल जे आहे त्यांनी डेव्हलप केलंय, डेव्हलप बाय एफ कॉड. ह्या रिलेशनल मॉडेलमध्ये काय यूज केलं जातं, टेबल्स आर यूज आर ऑल्सो नोन ॲज अ रिलेशन्स. सो टेबल्स यूज केले जातात. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर करतो रोज आणि कॉलम मध्ये. तर जे काही रो असेल, एक सिंगल जे रो असेल, तर बघा तर ते एक एक्झाम्पल आहे, एक टेबल आहे स्टुडंट, स्टुडंट नेम आणि डेट ऑफ बर्थ. स्टुडंट मध्ये 3 रेकॉर्ड आहेत, स्टुडंट आयडी 101, 102, 103 नेम आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे. तर याच्यामध्ये जे सिंगल रेकॉर्ड असतो, सपोज हे 101 जे सिंगल रेकॉर्ड आहे, याला आपण काय म्हणतो, टप्पल म्हणतो या रिलेशनल मॉडेलमध्ये. आणि हे जे कॉलम्स दिसत आहेत, तर ह्या कॉलम्सला आपण काय म्हणणं, ऍट्रिब्यूट्स किंवा याला हे जे कॉलम्स आहेत, स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम, डेट ऑफ बर्थ, हे काय याला म्हणणार आपण, ऍट्रिब्यूट्स. सो रेकॉर्ड आर नोन ॲज अ टपल्स, म्हणजे हे झालं एक टपल आणि त्याला जो कॉलम नाव आहे त्या कॉलमला आपण काय म्हणतो, ऍट्रिब्यूट्स. एव्हरी रेकॉर्ड मस्ट हॅव अ युनिक आयडेंटिफिकेशन ऑर की. सो प्रत्येक रेकॉर्ड जे आहे त्या प्रत्येक रेकॉर्डला काय पाहिजे, एक युनिक आयडी पाहिजे आणि तो रेकॉर्ड म्हणजेच आहे स्टुडंट आयडी. त्यालाच आपण काय म्हणतो,
की असं म्हणलं जातं त्याला. म्हणजे थोडक्यात काय, जसं स्टुडंट आयडी म्हणू शकतो किंवा रोल नंबर म्हणू शकतो. तुम्हाला माहिती तुमच्या क्लासमध्ये एकच रोल नंबर 2 विद्यार्थ्यांचा नसतो. का बरं? की तुम्हाला काय केलं जावं, युनिकली तुम्हाला आयडेंटिफाय केलं जावं. सपोज रोल नंबर मी म्हणलो रोल नंबर 10, तर फक्त एकच स्टुडंट त्या ला काय करेल, रिस्पॉन्स करेल. सो म्हणजेच काय, आपण त्याला युनिकली आयडेंटिफाय केलं. सो रिलेशनल मॉडेलमध्ये काय केलं जातं, टेबलच्या फॉर्ममध्ये रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर केला जातो. जे काय रोज असतील त्याला आपण टपल्स म्हणणार, जे काही कॉलमचे नाव असतील किंवा जे काही कॉलम्स असतील त्याला आपण ऍट्रिब्यूट्स म्हणणार, आणि ज्या कॉलमनी तुमचं रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाय होऊ शकतं त्याला आपण म्हणणार की. सपोज आता इथं स्टुडंटचा डेटा नाहीये, एक काहीतरी गावातल्या लोकांचा डेटा घेतला मी. तर गावातल्या लोकांचा असा डेटा घेतलाय मी की एखाद्याचं नाव, सपोज नेम ऑफ द पर्सन, तर आता त्याचा ऍड्रेस, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, आणि लास्टला घेतला आधार नंबर. ओके. तर आता यामधून मी काय करू शकतो, कोणत्या कॉलमने त्यांना युनिकली आयडेंटिफाय करू शकतो बा. आता याच्यामध्ये जे आहे त्या पर्सनचं नाव आहे, ऍड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आणि आधार नंबर आहे. हे झालं त्याचे ऍट्रिब्यूट्स. प्रत्येक रेकॉर्ड जे असेल त्याला म्हणा आपण टपल. आणि नावाने त्याला आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकत नाही, कारण एका व्यक्तीचे 2 नाव असतात. फक्त ऍड्रेस पण सेम असू शकतो, कॉन्टॅक्ट नंबर पण कदाचित सेम असू शकतो, एकाच घरातील दोघांचा जर सेम दिला तर. पण आधार नंबर हा प्रत्येकाचा युनिक आहे. तर असं युनिक आयडेंटिफिकेशन ज्याला आपण करू शकतो त्याला आपण म्हणणार की. याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, हे जे काही रिलेशनल मॉडेल आहे हे एसक्यूएल स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, म्हणजे आपण जे डेटाबेसमध्ये यूज करणार आहोत सर्व इन्सर्ट, अपडेट, डिलीट, रेकॉर्ड करण्यासाठी, तर त्याला सपोर्ट करते आणि फ्लेक्झिबल आहे. आपण इझिली एक्सटेंड करू शकतो, याच्यामध्ये रेकॉर्ड्स ऍड करू शकतो, कॉलम ऍड करू शकतो, फ्लेक्झिबल आहे. त्यामुळे हे मॉडेल जे आहे रिलेशनल मॉडेल हे सर्वात जास्त यूज केलं जातं. त्यानंतर सेकंड मॉडेल आहे हिरार्किकल मॉडेल, ऑर्गनाइज इंटू द ट्री स्ट्रक्चर. तुम्हाला इकडे इमेज मध्ये दिसेल, ट्री स्ट्रक्चर टाइप आहे. फर्स्ट नोड, त्यानंतर त्याला दोन नोड आहेत, त्याला बी नंतर डी, एफ. या डी ला पण आपण नोड देऊ शकतो, ई ला देऊ शकतो, एफ ला देऊ शकतो, इकडे सी ला पण देऊ शकतो. तर असं एक ट्री टाइपचं जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणणार हिरार्किकल मॉडेल. पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप इज दिअर. सो पॅरेंट चाइल्ड, आता बघा बी आणि सी चा जर पॅरेंटचा जर विचार केला आपण, बी आणि सी हे दोन नोड आहेत, याचा पॅरेंट आहे ए. बी हा कोणाचा पॅरेंट आहे, डी, ई, एफ चा. आणि सी जर बघितलं पण तर सी ला चाइल्ड नाही म्हणतो, कोणाचाच पॅरेंट नाही, तो एक सिंगल एंटिटी आहे. सो पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप इज देअर. डेटा इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ रेकॉर्ड. याच्यामध्ये पण रेकॉर्डच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोर होते. रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स अँड इट कंटेन्स ओनली वन व्हॅल्यू. इकडे एक सिंगल जसं ते ए, बी, सी, डी, ई, एफ अशा व्हॅल्यू स्टोर करते, सिंगल व्हॅल्यू इकडे स्टोर होईल. वन पॅरेंट कॅन हॅव अ मेनी चाइल्ड नोड्स, बट द वन चाइल्ड नोड कॅन हॅव ओनली वन पॅरेंट नोड. ह्या मॉडेलमध्ये काय केलं जातं की एका पॅरेंटला मल्टिपल चाइल्ड असू शकतात. ओके. वन पॅरेंट कॅन हॅव मल्टिपल चिल्ड्स, बट द वन चाइल्ड कॅन नॉट हॅव मल्टिपल पॅरेंट्स. म्हणजे आता जर बघितलं तर तसं कोणतंही रेकॉर्ड नाही. याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे बघू आपण. सिम्पल टू अंडरस्टँड, डेटाबेस इंटिग्रिटी अँड इफिशियंट. याचे ऍडव्हान्टेजेस आहे, डेटा समजण्यासाठी सोपा आहे, डेटाबेसला इंटिग्रिटी पण त्याची मिळू शकते, इफिशियंट आहे, ज्या ठिकाणी कमी रेकॉर्ड्स आहेत त्या ठिकाणी आपण ते यूज करू शकतो. त्यानंतर थोडं आहे नेटवर्क डेटाबेस मॉडेल, एक्सटेंडेड टाइप ऑफ हिरार्किकल डेटा मॉडेल, बट एनी चाइल्ड कॅन हॅव अ मल्टिपल पॅरेंट. आता जर याच्यामध्ये बघितलं तर इकडं जे नंबर ऑफ चाइल्ड आहे एक सिंगल पॅरेंट होता, पण ह्या नेटवर्क मॉडेलमध्ये काय आहे की एक जो सिंगल चाइल्ड आहे या सिंगलला मल्टिपल पॅरेंट पण असू शकतात. सो नो नीड टू पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, ऑल मल्टिपल रेकॉर्ड्स लिंक इन अ सेम फाईल. सो आता बघा ए ला दोन चाइल्ड आहेत, बी आणि सी, आणि बी आणि सी हे पॅरेंट्स आहेत, एफ चे बी पॅरेंट आहेत, डी आणि ई चा. तर असे तर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप नाहीये, मल्टिपल पॅरेंट मल्टिपल चाइल्ड रिलेशनशिप असू शकतं. सगळे जे रेकॉर्ड्स आहेत ते एकमेकाला लिंक आहेत. याचे ऍडव्हान्टेज जे आहेत ते आहे, डिझाइन इज सिम्पल, कॅपेबिलिटी टू हँडल व्हेरियस रिलेशनशिप. ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स रिलेशनशिप, मल्टिपल रिलेशनशिप असतील त्या ठिकाणी हे मॉडेल यूज केलं जातं, आणि इझी टू ऍक्सेस. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला जो युनिट नंबर 1 आहे, हा युनिट नंबर 1 या ठिकाणी आपण सर्व याचे कन्सेप्ट घेऊन तो या ठिकाणी आज संपलेला आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे